महाराष्ट्राच्या युवकांच्या नशिबातून वेदांता, फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रगपार 5.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रातून काढून गेली. 5 ते 6 लाख तरुणांच्या नशिबातला रोजगार काढून घेतला. त्याच्या मोबदल्यात नेमकं दिलं काय? म्हणजे इथं बाजूला अरण्य संत सावता महाराजांची संजीवन समाधी आहे. संत सावता महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी संत सावता महाराजांनी सांगितलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. यातला जो कांदा फक्त हा जर विषय घेतला तर हा कांदा उत्पादक शेतकरी, आमच्या भागात कांदा जास्त आहे, कांदा उत्पादक शेतकरी लोकसभेच्या वेळी आपण बघत होतो, कांद्याला जेव्हा भाव चढला तेव्हा याच भारतीय जनता पक्षाने निर्यात बंदी केली, पाकिस्तानच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं केलं आणि जवळपास 35-40 रुपयाला गेलेला कांदा आम्हाला 8 आणि 10 रुपयांनी मातीमोल भावाने विकावा लागला. कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती घालून. जेव्हा कापसाला भाव चढले तेव्हा ऑस्ट्रेलियावरून कापसाच्या गाठी आयात केल्या. जेव्हा टमाट्याला भाव चढले तेव्हा नेपाळहून 17,500 टन टोमॅटो आयात केला. पुन्हा शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली. आणि आज सोयाबीनची परिस्थिती बघितली तर 2014 मध्ये हेच भारतीय जनता पक्षवाले गळ्यात टाळ घालून सांगत होते सोयाबीनला 7,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. किती आठवतंय का? हेच सांगत होते 7,000 भाव. 2014 पासून 2024 पर्यंत पेट्रोल दुपटीने वाढलं, डिझेल दुपटीने वाढलं, खताच्या किमती तिपटीने वाढल्या. सोयाबीनचा आजचा खर्च येतोय 6,000 रुपये एकरी आणि भाव किती मिळतोय? 350 रुपये. किती? आणि 350 रुपये भाव जर मिळत असेल आणि 6,000 रुपये खर्च असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न येतो. आणि हा भारतीय जनता पक्ष जेव्हा सांगतो शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार तेव्हा भारतीय जनता पक्षांना हा प्रश्न विचारा, तुम्ही चिन्ह पळवली, पक्ष फोडले, नेते विकत घेतले, सरकार आणलं, पण तुमच्या सरकारच्या काळात दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात. दिवसाला 8. दर महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जातंय. 200 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी मांडली जाते. 8 शेतकरी दिवसाला आत्महत्या करतात. आणि म्हणून या महायुतीच्या भ्रष्ट सरकारला पायउतार करण्याची वेळ आलेली. इथे तुम्हाला घराचा किस्सा सांगितला. इथं जेव्हा विकास निधीची गप्पा मारल्या जातात, आजकाल महायुतीचेच कार्यकर्ते मागे बघून आधी कॅल्क्युलेटर काढतात. 10% का 15%. आणि त्याच्यावरून हे इमले उभे राहत असताना सर्वसामान्य महाराष्ट्राचं, सर्वसामान्य मराठी माणसाचं हित हे पायदळी तुडवलं जातं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा पक्ष फोडला, तळहाताच्या फोडाप्रमाणे जे नेत्यांना जपलं होतं, वाढवलं होतं, ते नेते सोडून गेले. आणि त्यांच्या जीवावर भारतीय जनता पक्षाचे नेते हे वाट बघत होते की आता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गुडघे टेकतील, आता महाराष्ट्र गुडघे टेकेल, आता महाराष्ट्र शरण जाईल. पण ही परिस्थिती होती. गिधाडासारखे नेते बघत होते, पण तो 84 वर्षाचा योद्धा उठला. तो म्हटला, मी झोकणार नाही, वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. त्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार. आणि म्हणून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत हे केवळ उत्तमराव जानकरांना मत नाही, हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत आहे, हे मान्य उद्धव साहेब ठाकरेंना मत आहे, हे मान्य राहुलजी गांधींना मत आहे. आणि ही तुतारी स्वाभिमानाची आहे, ही तुतारी महाराष्ट्र धर्माची आहे, ही तुतारी अभिमानाची आहे. उत्तमरावांच्या विषयी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. सातत्याने गेली 20-25 वर्ष तुमच्यामध्ये असलेला माणूस, म्हणजे जे उत्तम असतं त्याला आपण काय म्हणतो? 1 नंबर आहे. जे काम उत्तम असतं त्याला 1 नंबर म्हणतो. त्यामुळं माणसाचं नाव 1 नंबर, माणसाचं काम 1 नंबर आणि माणसाचा ईव्हीएम वर नंबर बी. आणि त्यामुळे 1 नंबर समोरचं उत्तमराव जानकरांच्या नावासमोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि त्यावेळी माळशिरस तालुक्याचा आमदार हा महाविकास आघाडीचा उत्तमराव जानकरच असणार, याची आपण प्रत्येकाने खातरजमा घ्या. कारण समोर परिस्थिती वेगळी आहे. वेगवेगळे बॅनर लावले जातात. मुंबई पुण्यात बॅनर लागले, बटेंगे तो कटेंगे. माननीय पंतप्रधान येऊन सांगतात एक है तो सिर्फ है. आता मला चिठ्ठी आली 4 दिवसापूर्वी वेळापूर या ठिकाणी भर सभेत चेतावणीखोर कोणीतरी वक्तव्य होते. दुसरं काय होत नाही, पोलरायझेशन केल्याशिवाय काय
फरक पडणार नाही. पराभव हा समोर दिसायला लागलाय आणि पटेंगे तो कटेंगे सांगणाऱ्यांना हे सांगण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही पटेंगे तो कटेंगे म्हणतात, ते गंगा यमुनेच्या भुसभुशीत मातीत उगवत असले विषाचं बीज. हा सह्याद्रीचा काळा पत्थर आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन 12 बलुतेदार 16 अलुतेदारांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आहे. इथं पटेंगे तो कटेंगे नाही, इथं जुडेंगे और जीतेंगे हेच चालणार. आणि म्हणूनच तुतारी वाजवणारा माणसासमोरचं बटन दाबून उत्तमराव जानकरांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.